हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? मस्त ना. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळ झालेली आहे आणि आता मी उठलेली आहे. तर आज नायराला शाळेत जायचे, त्यासाठी मग मी सकाळी लवकर अलार्म लावलेला होता आणि मी उठलेले आहे. तर सकाळी सगळ्यात अगोदर उठले थोडीशी फ्रेश झाले, त्यानंतर मग किचनमध्ये आले आणि मी हे बॉटलमध्ये पाणी जे आहे ते मटक्यामधलं भरून ठेवलेलं, मडक्यामधलं ते पाणी जे आहे मी नेहमी सकाळी उठल्यानंतर एवढं एक बॉटल पाणी पितेच. तर एक बॉटल पाणी पिले, त्याचबरोबर माझी जे मेडिसिन आहे मॉर्निंगचे ते मेडिसिन घेतलं. त्यानंतर मग मस्त असं सगळ्यात अगोदर गॅस पुसून घेतला, कारण आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर गॅस मस्त असं स्वच्छ असा पुसून घेतला आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. तर पाणी पिऊन झाल्याबरोबर मग मी लगेच गॅस पुसायला घेतला. त्याच्या अगोदर मी किचनमध्ये यायच्या अगोदर फ्रेश झालेली होती. तर मग सगळ्यात अगोदर आज मला बनवायची होती मेथीची भाजी, जी की माझ्या लेकीची सगळ्यात आवडती भाजी आहे. रोज जरी डब्याला ही भाजी दिली तरी डबा संपतो आमचा. तर मग मस्त अशी भाजी सगळ्यात अगोदर धुवून घेतली आणि सुरुवात केली शेंगदाणे भाजण्यापासून. शेंगदाणे सगळ्यात अगोदर भाजून घेतले. त्यानंतर मग भाजीला फोडणी द्यायची आहे, तर त्याची सगळ्यात अगोदर तयारी करून घेतली. कांदा वगैरे कापून घेतला आणि लसूण पण टेचून घेतला. तर तेल ना मग बघितलं तर तेल एवढंच होतं, म्हणून मग विचार केला चला आता काढत बसण्यापेक्षा सगळ्यात अगोदर आहे तेवढ्या याच्यामध्ये फोडणी देऊन घेते, म्हणून थोड्याशाच तेलामध्ये फोडणी देऊन घेतली. आणि मग मी विचार केला नंतर लास्टला वरून थोडंसं तेल घालून भाजी परतायला येईल. तर मी नेहमी अशीच करते की वरून थोडंसं तेल घालते. तर तुम्ही मेथीची भाजी कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात अगोदर लसूण जो होता टेचून घेतलेला तो घातला, थोडासा परतून घेतला. त्यानंतर लगेच कांदा पण थोडंसं हे करून घेतला गुलाबी रंगावर, आणि त्याच्यानंतर लगेच टाकायची आहे आपल्याला आता भाजी जी आपण धुवून ठेवलेली आहे. तर ती भाजी याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्याच्यानंतर टाकायची आहे थोडीशी डाळ. मुगाची डाळ घालणार आहे मी थोडीशी, जी की मी भिजवली नव्हती, फक्त धुवून घेतलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बस. भाजीला धुवून वगैरे काही डाळीला धुवून वगैरे काही घ्यायचं, धुवून घ्यायचं फक्त, भिजवून वगैरे काही ठेवलेलं नव्हतं, नाहीतर मग ती एकदम अशी खूप मऊ होते आणि एकदम चिखलसारखी होते भाजीमध्ये. त्यामुळे मग फक्त धुवून घेतलेली आहे भाजी डाळ. आणि आता डाळ घातली, त्यानंतर लगेच मग मी मिक्सर लावला, कारण की मी शेंगदाणे जे ठेवले होते, शेंगदाणे आणि मिरची मी याच्यामध्ये घातली नव्हती. तर शेंगदाणे आणि मिरची मी वरून त्याच्यामध्ये घालणार होते, थोडंसं जाडसर असं हे करून, ओबडधोबड वाटून. तर मग लगेच आहे बघा, शेंगदाण्याचे आणि मिरची मिक्सरला लावून घेतलं. आणि तोपर्यंत भाजी जी आपली गच्च कढई भरलेली होती, जी की हलवायला पण येत नव्हती, आता शेवटपर्यंत बघा ती केवढीशी होईल. तर पालेभाज्यांची हीच मजा असते. टाकताना भाजी जेव्हा आपण टाकतो तेव्हा असं वाटतं खूप जास्त झाली, पण ती शेवटी जेव्हा शिजते तेव्हा एवढीशीच होते. तर मस्त अशी भाजी शिजेपर्यंत मग लगेच पीठ मळायला घेतलं. तर पीठ मळेपर्यंत माझी भाजी पण झाली होती, म्हणून मग मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलं. तोपर्यंत मी तेल काढलेलं होतं. तेल टाकल्याने मस्त अशी परतून एकदम कोरडी अशी करून घेतली भाजी. भाजी आता मस्त झालेली आहे, परतून पण झाली आहे, त्याच्यामध्ये तेल पण वरून घातलेलं आहे. तर म्हणून आता मी लगेच हे केलं, भाजीचं जो आहे कढई उतरली आहे आणि त्या साईडच्या गॅसवर मी नायरासाठी पाणी पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर मी जेव्हा भाजी माझी आणि जेव्हा मी चपात्या करायला सुरुवात करते त्याच्या 5 मिनिटात अगोदर मी बरोबर नायराचं पाणी ठेवते गरम होण्यासाठी. तेव्हा नायराला येऊन उठवत नाही. मी नायराला बरोबर 7 वाजता येऊन उठवते. तोपर्यंत माझे जे काम आहे ते पटापट आवरून घेते, कारण पुढे मला तिला तयार करायचं असतं. त्यामुळे मग अगोदरच तिला उठवून हे केलं ना 6:45ला वगैरे, की मग माझी सगळी गडबड होते, कारण ती मग टॉयलेटला जाऊन येते, मग आवाज दे करत राहते. त्यामुळे मग मी तिला 7 वाजता उठवते. 7 वाजेपर्यंत माझा डबा बरोबर रेडी झालेला असतो, भरून वगैरे. तर पीठ मळून झालं, त्यानंतर त्यातले फक्त 4 चपात्यांचे जे गोळे आहेत ते काढून घेतले, 4च उंडे काढले. आणि आता मी 4, कारण मी सगळ्यात अगोदर पहिली चपाती जी बनवतो ती मी कधीच नायराला डब्याला देत नाही. त्यामुळे मग मी 4 चपात्या नेहमी मी सकाळी 4च चपात्या बनवते, कोणाला जर खायचं असेल मध्ये तर त्याच्यामुळे. आणि नायराच्या डब्याला मग मी पहिली चपाती देत नाही, त्यामुळे मग दुसरी किंवा तिसरी चौथी जी असेल ती चपाती मी नायराला डब्यामध्ये देते. आणि 2 जे असतात ते ठेवलेले असतात. मग मला जर लेट झालं बनवायला आणि कोणाला अर्जंट नाश्ता वगैरे करायचा असेल तर ते खाण्यामुळे
मी 4 चपात्या नेहमी करते. तर चपात्या झाल्या 4, त्यानंतर मग लगेच आपल्याला बनवायचा होता डोसा. तर डोसा जो आहे तो अगोदर बनवलेलं होतं, त्यातलं थोडंसं बॅटर जे आहे मी ते थोडंसं वाचवून ठेवलं होतं नायराला डब्याला देण्यासाठी. म्हणून मग सगळ्यात अगोदर लगेच चपात्या झाल्या की नायरासाठी डोसा जो आहे, कारण नायराचे 2 टिफिन असतात, एक शॉर्ट ब्रेकचा आणि एक लाँग ब्रेकचा. तर शॉर्ट ब्रेकच्या टिफिनला जे आहे ब्रेकफास्टसाठी त्यांना 10 मिनटं दिलेले असतात, त्यामुळे मग तसं शॉर्ट ब्रेकला जे असेल ते ब्रेकफास्ट द्यायचा असतो. आणि नायरा सकाळी दूध बीत काही म्हणजे काहीही नाही खात. खात पण नाही आणि पीत पण नाही, फक्त झोपेतून उठून तयारी करून आणि ती शाळेत जाते, बाकी काही नाही. तर डोसा हे झाला, डोसा टाकून घेतला, त्यानंतर शेजवान चटणी जी आहे ती थोडीशी त्यावर टाकून घेतली. ॲक्च्युली मी नेहमी याच्यावर थोडंसं चीज टाकत असते, पण ह्या वेळेस माझ्याकडे चीज नव्हतं, संपलं होतं. नाहीतर चीज शेजवान डोसा कधीतरी ट्राय करा बघा, मुलं खूप आवडीने खातात आणि त्यांना खरोखर खूप आवडतं. तर तिला शेजवान चटणीचं दिलं तरी ती आवडीने खाते. आणि त्याच्याबरोबर मग वेगळं असं सॉस किंवा काही चटणी वगैरे काही देण्याची गरज पडत नाही, म्हणून मग मी नेहमी त्याच्यावर असं शेजवान चटणी टाकून आणि चीज टाकून देत असते. तर पण चीज नव्हतं म्हणून मग फक्त शेजवान चटणीनेच काम भागवलं आणि मस्त असं दोन्ही बाजूने डोसा शेकून घेतला, कारण नाहीतर मग नंतर त्याला खूप पाणी सुटतं. त्यामुळे ते दोन्ही साईडून हे केलेलं असेल ना तर बरोबर मस्त असा डोसा भाजतो पण आणि खायला पण तो एकदम असा हे होत नाही. म्हणून दोन्ही बाजूने भाजून घेतला मस्त आणि त्याला थोडंसं चिकटलं होतं म्हणून ते काढून घेतलं, कारण आणखीन एक डोसा द्यायचा होता. कारण असं नाश्त्याला असं डोसा वगैरे असं दिलं की मग कसं असतं, फ्रेंड्स वगैरे असतात ते घेतात, त्यामुळे मग तिला पण खायला भेटलं पाहिजे म्हणून एक न देता 2 देते नेहमी मी. असं काही वेगळं केलं असेल तर एकच डोसा न देता 2 डोसे देते. म्हणून मग दुसरा पण डोसा ठेवला, तोपर्यंत नायराचं पाणी देखील गरम झालं होतं आणि डोसे भाजत भाजत मी लगेच नायराचं टिफिन पण आहेत ना ते पण भरून घेतले आणि नायराला पण मी येऊन उठवलं होतं. नायरा तोपर्यंत वॉशरूमला गेलेली होती आणि तिचं पाणी पण तापत आलेलं होतं. तर दुसरा डोसा बनेपर्यंत तर माझे डबे बॉटल वगैरे सगळं रेडी झालेलं होतं. फक्त राहिलं होतं ते जाऊन आता नायराला अंघोळ घालणं आणि नायराची तयारी करणं. तर मग डोसे बनवून झाले, डबा वगैरे मी इकडे आणून ठेवला नाही. येऊन सगळ्यात अगोदर नायराचं पाणी उतरलं नायराला तयार करण्यासाठी. तशी तर नायरा अंघोळ स्वतःच्या हाताने करते, पण खूप उशीर लागतो तिला स्वतःच्या हाताने अंघोळ करण्यासाठी. मग ती सुट्टीच्या दिवशी स्वतःच्या हाताने करते, त्यामुळे मग शाळा असेल तेव्हा मग मला घालावी लागते, नाहीतर मग ती इतर वेळी ती करते स्वतःच्या हाताने. तर मग मस्त असं येऊन तिला अंघोळ वगैरे घातली, तिचा ड्रेस वगैरे रेडी करून ठेवला आणि अंघोळ वगैरे घातली, तयारी केली तिची आणि मग तिला निघायचं होतं शाळेत जाण्यासाठी. तर मग मी पीठ जे आहे ते फक्त 4 चपात्याचं हे करून बाकीचं ठेवून दिलं होतं, जेणेकरून मी आल्यावर चपात्या करते. जे काय असेल तिची तयारी करून देणं, कधी मला सोडायला जायचं असेल तर मग सोडून वगैरे येते, त्यानंतर मग मी पुढच्या चपात्या ज्या आहेत त्या आल्यानंतर कंप्लीट करते. तर माझा डोसा जो आहे आता तो झालेला आहे दोन्ही बाजूनी आणि नायराचा पण शाळेचा टाईम झालेला आहे. तर पाणी आता उतरून घेऊन जाते, तिचं डबा भरून जो आहे तो ठेवते आणि जाऊन पाणी उतरते. म्हणजे ती ब्रश करेपर्यंत मी बाकीची जे आहे तिचे ड्रेस वगैरे काढण्याची ही तयारी करून ठेवते. ती ब्रश स्वतःच्या हाताने करते. तर पाणी पण 7 वाजताच येतं आमचं आणि नायराची शाळा पण तेव्हाच असते, म्हणून मग पाणी आलेलं होतं तर लगेच मशीन लागल्या हाती मशीन पण लावून घेतली, जेणेकरून ती पण तिचं काम करेल आणि माझं मी पण काम करेल. मग नंतर खूप उशीरपर्यंत मशीन चालत नाही, बरोबर तिच्या वेळेत होऊन जाते. तर नायराची तयारी करून झाली आणि मग नायरा खाली गेली होती, म्हणून मग मी लगेच स्वतः पण तयार झाले आणि खाली आले नायराकडे. तर नायराचे पप्पा आम्हाला गाडीने घेऊन जाणार होते शाळेत जाण्यासाठी. पप्पा असतात पण तरी तिला मम्मी बरोबर लागतेच, म्हणून मग दोघांना यावं लागतं. आणि ॲक्च्युली तिथे खूप ट्रॅफिक असतं, त्यामुळे मग दोघं असलं की मग एक जण उतरून आणि जाऊ शकतं, त्यामुळे दोघांना जावं लागतं. तर मग मस्त असं नायराला शाळेत सोडलं आणि बघा इथे खूप अशी गर्दी असते. तर फायनली नायराला शाळेत सोडून मग मी आता निघालेले आहे घरी येण्यासाठी. तर थोडंसं पुढे आले, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.